नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 11वीचं इकॉनॉमिक्सचं पार्ट 4 बघणार आहोत. यापूर्वी आपण पार्ट 1, 2, 3 कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण पार्ट 4मध्ये भारतातील बेरोजगारी आणि भारतातील दारिद्र्य हे दोन चॅप्टर बघणार आहोत पार्ट 4मध्ये. आणि राहिलेला जो पार्ट 5 आहे त्यामध्ये आपण 1991चं जे आर्थिक धोरण आहे आणि भारतातील आर्थिक नियोजन हे दोन चॅप्टर बघणार आहोत. मित्रांनो, हे असे टॉपिक किंवा एवढं पार्ट बनवण्याचं कारण म्हणजे की हे जे टॉपिक्स आहेत ते एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर जर पार्ट 4मध्ये आपण जे टॉपिक बघणार आहोत की भारतातील बेरोजगारी आणि दारिद्र्य यावरती कोणती एक्झाम असू दे, यावरती एक क्वेश्चन तरी नक्कीच असो. त्यामुळे आपल्याला बेसिक्स शिकायचं आहे, त्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग यामध्ये ज्या काही ॲडव्हान्स लेवल असतील तर त्यासुद्धा इतर जे काही आपले मार्केटमध्ये अदर बुक्स आहेत तर त्यामधून त्या तुम्हाला गोष्टी इझिली अडॅप्ट होतील. सो लेट्स स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. 7वा चॅप्टर आहे भारतातील बेरोजगारी. या चित्रामध्ये दोन बाजू दाखवलेल्या आहेत आपल्याला. एकामध्ये बेरोजगार दाखवलेले आहेत आणि एकामध्ये रोजगार. तर तसं हे खूप आयडियल चित्र आहे की नियर अबाउट इथे दाखवतं आहे की 75% लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि इथे नियर अबाउट 25% जे लोक आहे ते बेरोजगार आहे. परंतु मित्रांनो, हे खूप आयडियल चित्र आहे. यामध्ये आपण जर परिस्थिती बघितली ती अगदी रिव्हर्स सध्या बघायला मिळते आपल्याला की 75% लोक बेरोजगार आहेत आणि फक्त 25%च लोकांना रोजगार आहे. तर आपण यामध्ये आता नक्की बेरोजगार कोणाला म्हणायचं, रोजगार कोणाला म्हणायचं आणि यामध्ये कोणकोणते वेगळे टाईप्स असतात, तर या सर्व गोष्टींचा आपण यामध्ये आज अभ्यास करणार आहोत. सो बेरोजगारी म्हणजे काय, तर सर्वसाधारण बघितलं आपण तर बेरोजगारी म्हणजे काय, तर ज्याला उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणताही लाभ होत नाही त्यास बेरोजगारी असं म्हणतात. परंतु आपण जर इकॉनॉमिकली दृष्ट्या बघितलं तर काही गोष्टी आहेत त्यावरून एखादा व्यक्ती बेरोजगार आहे की रोजगारीत आहे हे ठरवलं जातं. तर त्या गोष्टी कोणत्या, ते म्हणजे कामाचे स्वरूप असेल, काम करणारा वयोगट, श्रमाची मागणी व पुरवठा आणि प्रचलित वेतन दर. या गोष्टींवरून एखादा व्यक्ती रोजगारीत आहे की बेरोजगारी ह्या गोष्टी ठरवता येतात. आता यामध्ये एक डेफिनेशन दिलेली आहे की बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीमध्ये 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतनदरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही तर त्या व्यक्तीला बेरोजगार असं म्हटलं जातं. आता यामध्ये लक्षात ठेवा की प्रचलित वेतन दर म्हणजे जो काही वेतन आहे, वेजेस आहे, त्यावरती ते लोक काम करायला तयार असतात आणि त्याचबरोबर त्यांना एखादं क्वालिफिकेशन पाहिजे असेल त्या जॉबसाठी तर तेही त्यांच्याकडे ती डिग्री किंवा ते सर्टिफिकेट असतं. असं असूनसुद्धा ज्यांना रोजगार मिळत नाही तर त्यांना बेरोजगारी. आणि हा वयोगट इथे नीट बघा की 15 ते 59. आता लॉजिकली इथे थोडा विचार करायची गोष्ट आहे की 15 ते 59च का दिलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 15 वर्षाखालील म्हणजे आपण जर 14 वर्षापर्यंत बघितलं तर मुलांना शिक्षण देणं हे त्यांचा शिक्षण घेणे वयवर्ष 14पर्यंत तो एक मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर पालकांचं एक कर्तव्यसुद्धा आहे की त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं जर 14 वर्षापर्यंत एखादा मुलगा किंवा बालक जर काम करत असेल तर ती बालमजुरी होईल. त्यामुळे आपण जो एज ग्रुप काउंट करणार आहे तो निश्चितच 14च्या वर म्हणजे 15 ते 59. आणि 59 का, तर आपल्याला माहिती आहे की 60 वर्षानंतर जो व्यक्ती असतो तो कुठेतरी फिजिकली अनफिट होत जातो. त्यामुळे इथे बेरोजगारीचा अर्थ त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे की आपल्याला फक्त मेंटलीच नाही तर फिजिकलीसुद्धा फिट असायला हवं रोजगार मिळवण्यासाठी किंवा तुम्ही एखादा रोजगार करताय त्यासाठी. सो हे वय आता लॉजिकली का आहे तर ते तुम्ही समजला आहात आणि हे बेसिक कन्सेप्ट होता. त्यानंतर नेक्स्ट, त्याचबरोबर NSSसुद्धा दरवर्षी हे काढत असते इन्फॉर्मेशन काढत असतात, त्यांचा रिपोर्ट्स येत असतात आणि त्यानुसारही काही जी टक्केवारी आहे बेरोजगारीची वगैरे तर ती येत असते. त्यांच्यानुसार एका व्यक्तीस रोजगार म्हणजे अशी व्यक्ती जी आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे. ओके, NSSनुसार दिलेलं आहे त्यांनी, नॅशनल सॅम्पल स्टॅटिस्टिकल जी ऑफिस आहे त्यांच्यानुसार की आठवड्यातले किमान काही तास जर काम करत असले पाहिजे. आता ते म्हणजे किती, भारतामधील एखादी व्यक्ती जर दर आठवड्याला 14 तासांपेक्षा जर कमी काम करत असेल तर त्याला बेरोजगार म्हणतात.
आता एक्झामला असाही क्वेश्चन विचारू शकतात की NSSOनुसार बेरोजगार म्हणजे काय, तर ही डेफिनेशन इथे लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारचे डेफिनेशन ह्या कुठेही आपल्या मार्केटमध्ये जे बुक्स आहेत त्यामध्ये भेटत नाही. तर ह्या प्रकारच्या ज्या डेफिनेशन आहेत त्या आपल्याला यासारखे जे ऑथेंटिक स्टेट बोर्डचे वगैरे बुक्स असतील, NCERTचे बुक्स असतील, गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहेत तर तिथेच भेटतील. सो ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर न्यून रोजगार म्हणजे काय. न्यून रोजगार म्हणजे 18 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार असं म्हणायचं. आणि थर्ड रोजगार म्हणजे काय, तर जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असं म्हणतात. त्यामध्ये पुन्हा विचारू शकतात की किती डेली 8 आवर्स. आणि तुम्ही जर आपला SDGचा व्हिडिओ बघितला असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्यामध्ये 8वं जे गोल होतं तेच होतं की इकॉनॉमिक ग्रोथ. आणि तेव्हा मी तीच ट्रिक सांगितली होती की आपण डेली 8 आवर्स जर काम केलं तर आपली इकॉनॉमिक ग्रोथ होईल. तर त्यामुळे लक्षात ठेवा, पुन्हा इथे 8 आवर्सचा विषय आलेला आहे की 8 तास काम केलं म्हणजेच वर्षाला जर तुम्ही 273 दिवस काम केलं तर NSSOनुसार तुम्ही रोजगार आहात. सो नेक्स्ट, आता यामध्ये बेरोजगारीचे काही टाईप दिले. अनैच्छिक, अनवॉलेंटरी असेल, वॉलेंटरी असेल, बेकारी असेल. पूर्ण रोजगार म्हणजे काय, तर अनैच्छिक म्हणजे काय की इच्छा नसताना. म्हणजे कसं, तर एक अवस्था की जिथे तुमची काम करण्याची पात्रता आहे, तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर काम करायला तयार आहात, म्हणजे जो प्रचलित वेतन दर आहे त्यावरती तुम्ही काम करायला तयार आहात, परंतु तुम्हाला जॉब भेटत नाही आहे किंवा तो रोजगार भेटत नाही, तर त्यावेळेस त्याला अनैच्छिक बेरोजगारी असं म्हणतात. त्यानंतर ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय की तुमची काम करण्याची तुम्ही पात्र आहात, म्हणजे तुमच्याकडे ॲज अ इंजिनियर म्हणून डिग्री आहे, तुम्हाला रोजगार पण आहे, परंतु तुम्हाला जेवढा रोजगार पाहिजे असेल तर त्यावरती तुम्ही त्या वेतनावरती काम करायला तयार नाही आहात. सो अशा वेळेस तुमची इच्छा नाही आहे, त्या वेतनावरती प्रचलित वेतन दरावरती काम करण्याची इच्छा नाही आहे, तर त्यावेळेस त्याला ऐच्छिक बेरोजगारी असं म्हणतात. अर्धबेकारी म्हणजे काय, ही अशी स्थिती असते की जिथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीवरती काम करावं लागते. म्हणजे असं समजा की एखादा इंजिनियर आहे आणि त्याला अगदीच एखाद्या क्लरिकल लेवलचं जर काम करावं लागत असेल तर त्याला अर्धबेकारी असं म्हणतात. आणि पूर्ण रोजगार म्हणजे काय, तर पूर्ण रोजगार म्हणजे असं एक अजम्पशन, एक गृहीत आहे की अशी स्थिती की ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने वापरलेली असतात किंवा कार्यरत असतात. म्हणजे आपण कॉर्पोरेट लेवलला बघितलं तर तिथे कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटीचं काम केलं जातं. तर अशा प्रकारची जी रोजगार आहे तर त्याला पूर्ण रोजगार म्हणतात. ओके, हे बेसिक फॅक्ट्स होते. त्यानंतर नेक्स्ट, बेरोजगारीचे प्रकार. हे बेरोजगारीचे प्रकार आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू यांचं सेग्रिगेशन खूप महत्त्वाचं आहे, ॲज इट इज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये 2 मेन टाईप आहेत, एक म्हणजे ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरं म्हणजे शहरी. तर ग्रामीणमध्ये 2 महत्त्वाचे प्रकार आहेत, एक हंगामी बेरोजगारी आणि दुसरा म्हणजे छुपी किंवा प्रच्छन्न. त्यानंतर जर शहरीमध्ये गेलो तर शहरीमध्ये पुन्हा 2 मेन टाईप आहेत, एक सुशिक्षित बेरोजगारी आणि दुसरा म्हणजे औद्योगिक बेरोजगारी. त्यानंतर औद्योगिक बेरोजगारीचे पुन्हा 4 टाईप पडतात, यांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. ज्यांना मराठीमध्ये समजलं नसेल किंवा मराठीमध्ये लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी इंग्लिशमध्ये बघून घ्या की रुरलमध्ये 2 सिजनल आणि डिस्गाईज एम्प्लॉयमेंट. त्यानंतर अर्बनमध्ये 2 एज्युकेटेड आणि इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट. त्यानंतर इंडस्ट्रियलचे पुन्हा 4 टेक्नॉलॉजिकल, फ्रिक्शनल, सायक्लिक अँड स्ट्रक्चरल. यापैकी फ्रिक्शनल हा जो टाईप आहे तो नीट बेसिक समजून घ्या, त्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. नेक्स्ट की ग्रामीण. आता ग्रामीणचे आपल्याला 2 टाईप माहिती आहे, एक म्हणजे हंगामी सीजनल आणि दुसरा म्हणजे छुपी किंवा डिस्गाईज. त्यापैकी हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, तर हंगामी बेरोजगारी म्हणजे हंगाम नसलेल्या काळात, लक्षात ठेवा असलेल्या नाही तर नसलेल्या, हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल की शेतकरी असतात तर ते पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून असतात, तर तो एक प्रकारचा हंगामीच व्यवसाय झाला म्हणून ती हंगामी बेरोजगारी झाली. इतर वेळेस त्याला तो रोजगार नसेल म्हणजे तो बेरोजगार असेल. आणि अशा प्रकारचे जे शेती क्षेत्रातील जी श्रमशक्ती आहे, जे काम करतात लोक, ते जवळपास जेव्हा पाऊस नसेल तेव्हा ते साधारणतः 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार असतात. आणि ही बदलत असते, कालपरत्वे, स्थलपरत्वे, ही जी बेरोजगारी आहे ती बदलत असते.
फॉर एक्झाम्पल आपण पर्यटन घेऊया, टुरिझममध्ये जे गाईड्स असतात त्यांचे सीजनलनुसार ती बेरोजगारी बदलत असते. बँड पथक लग्नाच्या सीझन वेळेस त्यांना काम असतं. साखर कारखाना काही वर्षभर चालू नसतं, त्यातले जे कामगार असतात त्यांना सीजनललाच काम भेटत असतं. त्याचबरोबर बर्फ फॅक्टरी असेल, मासेमारी इत्यादी उद्योगांमध्ये कसं असतं की सीजनलनुसार ते काम करतात आणि वर्षातील इतर काही महिने असतात तेव्हा ते बेरोजगार म्हणतात. तर अशा प्रकारची बेरोजगारी मोस्टली ग्रामीण भागामध्ये दिसून येते आणि ती म्हणजे हंगामी बेरोजगारी. आणि नेक्स्ट आहे छुपी आणि प्रच्छन्न बेरोजगारी किंवा डिस्गाईज बेरोजगारी. तर हे बघण्यापूर्वी आधी एक इमेज आहे ती समजून घेऊया, म्हणजे आपल्याला जे काय म्हणायचं आहे यातून तर ते आपल्याला स्पष्ट समजेल. आता इथे बघा की आपल्याला एक शेत दिसतं, यामध्ये बाजरी आहे, ज्वारीचं शेत आहे आणि इथे एकूण आपल्याला इथे 5 कामगार आहेत. तर त्या 5 कामगारांनी जेव्हा काम करतात किंवा ते जे क्रॉप आहे ते पीक जेव्हा कापतात तर त्याचं एकूण उत्पादन होतं 10 क्विंटल. ओके, एका शेतामध्ये असं समजा की ते 5 रोजगार काम करतात एका दिवसामध्ये आणि त्यांचं जे प्रोडक्शन होईल तर ते 10 क्विंटलचं आहे. आणि पुन्हा तेच शेत आहे किंवा तेवढ्याच साईजचं शेत आहे असं समजा दुसरीकडे, आणि त्या शेतामध्ये मात्र तेवढ्याच साईजच्या शेतामध्ये एकूण 16 कामगार काम करतात आणि ते ज्वारी कापतात. मात्र तिथे जर प्रोडक्शन बघितलं तर ते सुद्धा 10 क्विंटल ज्वारी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की बघायला गेलं ओरिजिनल तर त्या शेतासाठी काम करण्यासाठी फक्त 5 लोकांची गरज होती आणि जे प्रोडक्शन होतं ते फक्त तेव्हासुद्धा 10च क्विंटल होतं. तर सेम आपण इथे लोक वाढवली, कामगार 11 जास्त ॲड केले, इथे 5 होते आता 16 कामगार आले, मात्र त्यांचं प्रोडक्शन काही वाढलेलं नाही आहे. म्हणजे कामगार जरी वाढले असले तरी त्यांचं प्रोडक्शन वाढलेलं नाही, ते 10च क्विंटल ज्वारी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे वरचे 11 जे कामगार आहेत तर त्यांचा उपयोगच नाही आहे, त्यांना फक्त आपण मोलमजुरी देतो आहे, म्हणजे त्यांचा फक्त उदरनिर्वाह झालेला आहे, तर त्यांना फक्त त्या दिवसासाठी रोजगार. परंतु जर ॲक्च्युअल आपण प्रोडक्शनमध्ये बघितला 10 क्विंटल ज्वारी आहे त्यामध्ये काही चेंज झालेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे 11 जण आहेत ते छुपे आहेत, त्यांना खरं बघायला गेलं तर रोजगारच नाही आहे. म्हणून छुपी किंवा प्रच्छन्न किंवा डिस्गाईज जी बेरोजगारी आहे तर ती अशा प्रकारे होत असते. सो नेक्स्ट आपण तो टॉपिक आता पुन्हा नीट रीड करूयात की छुपी आणि प्रच्छन्न बेरोजगारी. तर अशा प्रकारची ही जी बेरोजगारी तर ती खेड्यांमध्ये आढळते. यामध्ये काय होतं तर जेव्हा गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात, त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी त्याच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होत नाही. आपण कसं ते बघितलं. आणि म्हणजेच काय तर इथे जे अतिरिक्त मनुष्यबळ आहे तर त्यांच्यामध्ये त्या मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते, म्हणजे जी प्रॉडक्टिव्हिटी असते तर ती 0 असते. हे सुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात की कोणत्या बेरोजगारीमध्ये मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते. तर लक्षात ठेवायचं छुपी प्रच्छन्न बेरोजगारी. त्याचबरोबर इथे काय होतं तो हा जो अतिरिक्त भार आहे शेतजमिनीचा हा त्या छुप्या बेरोजगारी निर्माण करत असतो. आणि ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये जवळपास 20% जी श्रमशक्ती आहे तर ती छुप्या बेरोजगारीमध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारची 20% बेरोजगारी आहे. आणि याला अजून कोणते कारणं आहेत तर ही बेरोजगारी का होते, एक म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगारांचा अभाव आहे, शेतीवरील जी लोकसंख्या आहे ती, अतिरिक्त भार, या सर्व कारणांमुळे ही बेरोजगारीला प्रोत्साहन मिळत असतं. सो लक्षात ठेवा आपण बघितलं. आणि हो, अजून एक सांगायचं आहे मला की जर तुम्हाला आता इथे वाईट वाटत असेल की ते 16 कामगार येऊनही काही प्रोडक्शन एक्स्ट्रा होत नाही आहे, तर मित्रांनो स्टडीबद्दलही आपलं असंच आहे की असं समजा की आपण एखादं बुक आहे किंवा एखादा टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण अगदी 2 दिवसामध्ये कंप्लीट करू शकतो. एखादं बुक असेल, सपोज तुम्ही असं विचार करा की तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास करायचा आहे 2 टॉपिकचा आणि तो तुम्ही 2 दिवसामध्ये कंप्लीट करू शकतात. परंतु तुम्ही तीच गोष्ट काय करताय की आठवडाभरामध्ये फक्त तुम्ही करंट अफेअरचे 2च टॉपिक कंप्लीट करताय. म्हणजे तिथेसुद्धा तुमची जी हे आहे, तुमची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती पुढच्या 2 दिवसामध्ये कंप्लीट करू शकत होता, परंतु तुम्ही जर पुढचे 6 दिवस बघितले तर ती तुमची प्रॉडक्टिव्हिटी 0 असेल. सो लक्षात ठेवा की जेवढ्या ऑप्टिमम वेळेमध्ये आपल्याला एखादा सिलेबस कवर होऊ शकतो तर तो तेवढा करून घ्यायचा. ओके. सो नेक्स्ट औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार. आता आपण यामध्ये औद्योगिक बेरोजगारी, शहरी बेरोजगारी, एक मिनटं मे बी स्लाईड पुढे मागे झाली असेल. ओके, शहरी बेरोजगारीमध्ये बघूयात. ओके, येस, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी. म्हणजे सर्वांना माहिती आहे की सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय
तर जेव्हा एखादा व्यक्ती शिकलेला असतो आणि त्याला त्याच्या क्वालिफिकेशननुसार जर जॉब भेटला नाही तर त्याला आपण शिक्षित बेरोजगारी असं म्हणतो. आणि दुसरा टाईप आहे औद्योगिक बेरोजगारी. तर आता आपण तो इंडस्ट्रियल बेरोजगारी बघूयात. तर औद्योगिक बेरोजगारीचे काही प्रकार होते. तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य, चक्रीय. तर तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय? जेव्हा तंत्रज्ञान बदलतं आणि त्याच्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते तर त्याला तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतात. यामध्ये काय होतं तर आधुनिक जेव्हा तंत्रज्ञान येतं त्यामध्ये भांडवल कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं आणि त्यास कमी कामगार लागतात. तर अशा प्रकारचा स्वीकार केल्यामुळे जेव्हा औद्योगिक क्षेत्रामध्ये बेरोजगारी होईल त्याला तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतात. आणि यामध्ये मुख्य कारण काय तर प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीपासून विस्थापित होतात. तर हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर संघर्षजन्य फ्रिक्शनल बेरोजगारी म्हणजे काय? तर फ्रिक्शनल बेरोजगारी म्हणजे उद्योगधंद्यांमधील जेव्हा संघर्षामुळे निर्माण होणारी जी बेरोजगारी आहे तर त्याला संघर्षजन्य बेरोजगारी असं म्हणतात. आणि अशा प्रकारची बेरोजगारी का होत असते तर यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप, लक्षात ठेवा कामगारांचा संप इत्यादींमुळे निर्माण होते. आणि संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. म्हणजे तांत्रिक बिघाड झाला, वीज टंचाई ह्या टेम्पररी गोष्टी आहेत, कामगारांचा संप. तर अशाही टाईपचा एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या प्रकारची तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी औद्योगिक प्रकारात असते तर ती म्हणजे संघर्षजन्य. त्यानंतर दुसरी आहे ती सायक्लिक किंवा चक्रीय. जसे आपण ग्रामीण भागामध्ये हंगामी बघितली होती तशी शहरी भागामध्ये औद्योगिकमध्ये तर ती चक्रीय प्रकारची बेरोजगारी असते. व्यापार चक्रातील तेजी मंदी पैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. लक्षात ठेवा कशी मंदीच्या परिस्थितीमध्ये. तर मंदीच्या परिस्थितीमध्ये काय होतं तर जी मागणी असते तर ती घटत असते, त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी जे गुंतवणूक असतात उत्पादक गुंतवणूक तर त्यांच्यामध्ये सुद्धा घट होत असते. आणि एकूणच उत्पादनामध्ये जर घट झाली तर रोजगारामध्ये सुद्धा अल्टिमेटली घट होते. आणि या सर्वांचा परिणाम एकंदरीत कामगारांवरती होतो आणि ते बेरोजगारीला सामोरे जातात. म्हणजेच त्याला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. आणि जी की तेजी आणि मंदी इन्फ्लेशन आणि डिप्रेशनवरती डिपेंड असते त्याला सायक्लिक बेरोजगारी असं म्हणतात. त्यानंतर आहे स्ट्रक्चरल संरचनात्मक. तर काय होतं जेव्हा एखाद्या देशाचे स्ट्रक्चरल म्हणजे आपलं बँकिंग पॉलिसी कशा आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी कशा आहेत, तर या प्रकारच्या ज्या बेसिक गोष्टी आहे आपला कॅपिटलचा मार्केटमध्ये कॅपिटल कशा प्रकारे येतं, उद्योगधंदे कशा प्रकारचे आहेत, ह्या ज्या बेसिक स्ट्रक्चर आहेत आपल्या पूर्ण इकॉनॉमीचं यामध्ये जेव्हा बिघाड होतो किंवा ह्या व्यवस्थित नसतात तर त्यामुळे जेव्हा जी बेरोजगारी निर्माण होते तर त्याला स्ट्रक्चरल बेरोजगारी असं म्हणतात. आता यामध्ये देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये काही लक्षणीय बदल. तर ते लक्षणीय बदल म्हणजे कोणते तर उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावरती परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल, सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगांचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादींना स्ट्रक्चरल बेरोजगारीमध्ये काउंट केलं जातं. आणि ही एक दीर्घकालीन अवस्था आहे ज्यामध्ये उपलब्ध रोजगार व कामगारांची कौशल्य यातील तफावतीमुळे स्ट्रक्चरल बेरोजगारी निर्माण होते किंवा संरचनात्मक. हा पॉईंट लक्षात आहे की उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यामधील तफावतमुळे कोणती बेरोजगारी निर्माण होते तर ती संरचनात्मक. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की पूर्वी घोडागाडी होती त्याची जागा आता ॲटो रिक्षाने घेतलेली आहे आणि संगणकामुळे जे पूर्वी क्लर्क होते तर ते आता बेरोजगार झालेले आहेत. आणि यासाठी आपण याला थोड्या प्रकारे ओव्हरकम कसं करू शकतो तर आपलं जे स्किल आहे तर ते स्किल डेव्हलप करून किंवा नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्याला इफिशियंटली वाढवून त्यामध्ये अजून रोजगार निर्माण जर केले तर याला थोडंफार प्रमाणात आपण ओव्हरकम करू शकतो. इथे काही चार्ट दिलेला आहे राज्यनिहाय भारतातील जे काही राज्य आहेत त्यांच्या बेरोजगारीचा दर दिलेला आहे. आणि हा दर 15-16चा आहे. तरी पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा आहे कारण असे काही अहवाल असतात तर हा 5वा अहवाल आहे आणि यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर इथे लक्षात ठेवायचं की प्रति 1000 मागे दर दिलेला आहे. यामध्ये आता थोडी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जर आपण ऑब्झर्वेशन केलं त्यामध्ये केरळ राज्य बघा, केरळ राज्य अगदी थर्ड स्टेजला आहे. म्हणजे यामध्ये सर्वाधिक बेकारीचा दर त्यांनी त्रिपुरामध्ये दिला आहे, सिक्कीममध्ये दिला आहे आणि थर्ड केरळ. म्हणजे आता तसं बघितलं तर केरळ एज्युकेशनच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे तरीसुद्धा तिथे बेरोजगारी आहे कारण तेवढ्या प्रमाणामध्ये ते राज्य त्या लोकांना जरी ते सुशिक्षित असले तरी त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार देऊ शकत नाही. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं की केरळ जे राज्य आहे ते बेकारीमध्ये वरती आहे.
सर्वप्रथम फर्स्ट तर त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे. त्यामध्ये अजून एक ऑब्झर्वेशन असे दिसेल आपल्याला की जे नॉर्थ ईस्ट आणि जे हिली स्टेट आहे तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्टचं बघितलं आपण अरुणाचल प्रदेश, नागालँड इत्यादी, तर हे सुद्धा बेरोजगारीमध्ये दर त्यांचा जास्त आहे. आणि हिली रिजन म्हणजे आसाम असेल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यासारखे, उत्तराखंड यासारखे राज्यसुद्धा बेरोजगारीमध्ये प्रथम. तर हे 3 स्टेट लक्षात ठेवा, त्रिपुरा, सिक्कीम आणि केरळ. त्यानंतर बिहारपेक्षा लक्षात ठेवा गोव्याचा जो बेकारीचा दर आहे तो जास्त आहे. आणि ऑब्वियस आता आपण महाराष्ट्राबद्दल बघूया, तर महाराष्ट्राचा खूपच कमी आहे आपण कम्पेअर केला तर तो 21 आहे. आणि सर्वात कमी बघितला तर तो गुजरातचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, अशा प्रकारचा एक जनरल क्वेश्चन जरी आला तरी लक्षात ठेवायचं की केरळ मात्र वरती राहील. त्यानंतर त्याच्याखाली बिहार असेल. त्यानंतर आपलं उत्तर प्रदेशसुद्धा बिहारच्या वरती आहे. लॉजिकली ते तर वरतीच असणार आहे. महाराष्ट्र आणि खालचे बघून घ्या, महाराष्ट्रापेक्षा कमी कुठे तर छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात. आणि गुजरात सगळ्यात खाली आहे. त्यानंतर आता ऑब्झर्वेशन बघितलं, आता बेरोजगारीचे परिणाम बघूयात. तर बेरोजगारीचे परिणाम म्हणजे काय, तर यावरती 2 मुख्य परिणाम आहेत. एक आर्थिक इकॉनॉमिकल काही इफेक्ट्स होतात आणि सोशल इम्पॅक्ट काय होतो बेरोजगारीचा तर तो दिलेला आहे. यामध्ये आर्थिक परिणाम म्हणजे काय, तर मानवी संसाधनांचा अपयोग होतो. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव, दारिद्र्य उत्पन्न विषमता तयार होते, अनौपचारिक क्षेत्राची वाढ होते, अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार, हे झाले आर्थिक परिणाम. आणि सोशल बघितले तर सामाजिक तणाव आणि अशांतता, मानवी मूल्यांचा ऱ्हास आणि अगतिकता. तर अशा प्रकारचे जे परिणाम आहेत सोशल आणि आर्थिक एक्झामला विचारू शकतात. आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्वसामान्य उपाय कोणते, तर शेती क्षेत्राचा विकास करावा लागेल, पायाभूत सुविधांचा विकास, एज्युकेशन जी सिस्टीम आहे त्यामध्ये आपल्याला विकास करावा लागेल. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशनमध्ये विस्तार, आपल्याला स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहेत त्यामध्ये तरतूद करावी लागेल, व्होकेशनल ट्रेनिंग द्यावं लागेल लोकांना, रुरल इंडस्ट्रीला प्रमोट करावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वरोजगार, जे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल, सेल्फ एम्प्लॉयबल आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. नेक्स्ट की बेरोजगारीचे कारणं म्हणजे रोजगार विरहित वाढ. आपल्याला माहिती आहे की आपली जो रोजगार आहे तर तो वाढीचा दर हा आपल्या आर्थिक वृद्धीपेक्षा खूपच कमी आहे, त्यामुळे सुद्धा बेरोजगारी वाढलेली आहे. श्रमशक्तीमध्ये वाढ, तर आपल्याला माहिती आहे की आपला जन्मदर खूप तेवढ्या प्रमाणात कमी झालेला नाही जेवढ्या प्रमाणामध्ये मृत्यूदर. मग त्यामुळे काय एकूण लोकसंख्येमध्ये वाढ झालेली, म्हणजेच आपल्या श्रमशक्तीमध्ये वाढ झालेली आहे, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार भेटत नाही, त्यामुळे एक बेरोजगारी वाढलेली आहे. त्यानंतर यांत्रिकरणाचा अतिरिक्त वापर. आता मेकॅनायझेशन किंवा ॲटोमेशन आलेलं आहे, त्यामुळे भरपूर असे लोक होते त्यांचा जो रोजगार होता तर तो आता गेलेला आहे. त्यामुळे यांत्रिकरणाचा वापर ठीक आहे, परंतु काही ठिकाणी अतिरिक्त वापर हा गोष्ट लक्षात घ्या. इथे वापर म्हटलेला नाही आहे तर अतिरिक्त वापर हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. तर अतिरिक्त वापर झाल्यामुळे सुद्धा लोकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यानंतर कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव, म्हणजे आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम आहेत, परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये नाही. त्यामुळे काय होतं की जे आपली अशिक्षित इलिटरेट पर्सन आहेत आणि अनस्किल्ड लेबर आहे तर त्यांना आपण तेवढ्या प्रमाणामध्ये स्किल प्रोव्हाइड करू शकत नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना रोजगार भेटत नाही. त्यामुळे आपण एज्युकेशन सिस्टीममध्ये जर चेंजेस आणले, व्होकेशनल एज्युकेशनला प्रमोट केलं, अजून स्किल डेव्हलपमेंटला जर प्रमोट केलं तर निश्चितच त्यांनासुद्धा रोजगार भेटेल. आणि दुसरी म्हणजे रोजगारीचा अपेक्षा, की आपण बघितलं की ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, की तुमच्याकडे एखादा जॉबसाठी जे क्वालिफिकेशन लागत असाल तर ते तुमच्याकडे आहे, परंतु तुम्ही तेवढ्या पगारावरती काम करायला तयार नसतात. म्हणजे तुम्ही स्वतःहून एक प्रकारची जी बेरोजगारी आहे तर ती ॲक्सेप्ट करत आहात. म्हणजे रोजगाराची अपेक्षा तुम्हाला जास्त असल्याने सुद्धा भारतातील असेही सुशिक्षित बेरोजगार वाढत आहे, हे सुद्धा एक कारण आहे. त्यानंतर शेतीचे हंगामी स्वरूप. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली शेती पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. जलसिंचन सुविधांचा अभाव, कमी प्रतीची जमीन आहे, त्यानंतर जे आपले उत्पादन तंत्र आहेत तर ती कालबाह्य झालेली आहे. या सर्व कारणांमुळे, त्याचबरोबर मगाशी आपण छुपी बेरोजगारी बघितली, या सर्व कारणांमुळे काय होते तर बेरोजगारीमध्ये वाढ होते.
आर्थिक विकासाचा कमी दर निश्चितच आपली ग्रोथ रेट तर एक आहेच, त्याचबरोबर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमधला फरक आपण यापूर्वीच बघितलेला आहे पार्ट 1मध्ये. तर आर्थिक वृद्धी तर वाढते, परंतु आर्थिक विकास तेवढ्या प्रमाणामध्ये वाढत नाही आहे आणि त्यामुळेच बेरोजगारीमध्ये ही एकंदरीमध्ये वाढ होत आहे. आणि फायनल आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे की ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. आपल्या सर्वांना माहिती आहे की नोकरीच्या शोधासाठी ग्रामीण भागामधून लोक शहरी भागामध्ये जात असतात आणि जे हे कंटिन्युअसली चालू आहे. तर त्यामुळे एकूणच नागरी भागावरती त्या गोष्टींचा ताण पडतो आहे आणि तिथे तेवढ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणजेच काय, तर ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर नागरी भागामध्ये झाल्यामुळे तर तेथील भागाचे बेरोजगारीचे प्रमाण हे वाढलेलं आहे. सो आता नागरी बेरोजगारी, अर्बन अनएम्प्लॉयमेंटमध्ये यापूर्वी आपण टाईप ॲक्च्युली ही स्लाईड मागे आलेली आहे चुकून, बट यामध्ये काही विशेष नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं की सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय, तर इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही जेव्हा रोजगार मिळत नाही तर त्याला सुशिक्षित बेरोजगारी असं म्हणतात. आणि अशा प्रकारची बेरोजगारी कुठे दिसून येते, तर शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याचबरोबर पूर्वपरीक्षा शिक्षण घेतलेलं आहे, पदवीधारक आहे, पदव्युत्तर आहे, म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा केलेलं आहे, तरी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जेव्हा रोजगार मिळत नाही त्याला सुशिक्षित बेरोजगार असं म्हणायचं. आणि असं का होतं आहे, तर एक म्हणजे शिक्षणाप्रती असलेली उदासीनता, पांढरपेशा व्यवसाय, व्हाईट कॉलर जॉब हवा असता प्रत्येकाला, त्याचबरोबर आपण त्याला प्रायोरिटी देतो. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अभाव आहे आजही. इंजिनिअरिंग, मेडिकल असे तर आहेच, पण इतरही जेवढ्या प्रमाणात असायला पाहिजे आपल्या करिक्युलममध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचं अभ्यासक्रम तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी व सुशिक्षितमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. सुशिक्षित बेरोजगारीची कारणे ही एवढी दिलेली आहेत, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. आणि औद्योगिक बेरोजगारी म्हणजे काय, तर शहरातील कारखाने व उद्योगांमधील जी बेरोजगारी आहे त्याला औद्योगिक बेरोजगारी असं म्हणतात. आणि ही सामान्यतः खुल्या बेरोजगारीचाच एक प्रकार आहे जी शहरामध्ये दिसून येते. आणि औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्यता, त्याचबरोबर उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकरण आणि श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीचे मुख्य कारणे आहेत. तर इथे हाही क्वेश्चन होऊ शकतो की औद्योगिक बेरोजगारीचे मुख्य कारणं कोणती. आता यामध्ये भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने जे काही उपाययोजना केलेल्या आहेत तर त्यांची माहिती दिलेली आहे. फर्स्ट आहे की रोजगार हमी योजना, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, हमी म्हणजे ज्याला आपण गॅरंटी असं बोलतो, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने चालू केली होती 1972मध्ये. आणि याचे जे जनक होते ते वी.स. पागे हे या योजनेचे जनक होते. लक्षात ठेवा, एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर याचा मुख्य उद्देश, कारण स्कीम म्हटली की तिचा मुख्य उद्देश जो असतो तो महत्त्वाचा असतो. याचा मुख्य उद्देश काय होता, तर ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे आणि ग्रामीण बेरोजगारीची व दारिद्र्याची समस्या सोडवणे हा आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे. आणि या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी योजना अंमलात आणली. आणि याचंच एक्सटेंडेड जर रूप बघितलं तर आपण जी मनरेगा बोलतो, जी स्कीम आहे आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर्टी एलिव्हेशनचं जे काम करते, तर हे एक प्रकारे ही रोजगार हमी योजनेचंच एक्सटेंडेड रूप आहे की जी योजना आपण महाराष्ट्राने भारताला दिलेली आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंग्लिशमध्ये पण तसंच आहे. ही योजना एप्रिल 1991मध्ये IRDP व इतर काही योजना होत्या तर त्या एकत्रित करून त्यांचं पुनर्गठन करून ही सुरू करण्यात आली होती. आणि ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव स्वरोजगार योजना, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी ग्रामीण भागातील गरिबांसाठी कोणती योजना आहे, तर ती म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर जशी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे त्याचप्रमाणे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे. आता ही नावातच शहरी आहे त्यामुळे ही शहरात असेल, तर ती डिसेंबर 1997मध्ये सुरू झाली होती. आणि याचा कोणासाठी होती, तर ती शहरी बेरोजगार व अर्ध रोजगारांना
फायदेशीर अशी योजना होती. यामध्ये सेल्फ एम्प्लॉयबल असतील, महिला स्वरोजगार असतील, त्याचबरोबर रोजगार प्रोत्साहनासाठी जे स्किल ट्रेनिंग ते दिलं जायचं. त्याचबरोबर शहरी वेतन रोजगार कार्यक्रम होते यामध्ये. आणि या योजनेचा त्यांनी जो खर्चाचा जो क्रायटेरिया दिलेला आहे डिस्ट्रीब्युशन की 75 आणि 25 तर असं दिलेलं आहे. बट एक्झॅक्टली शुअर आता सांगू शकत नाही, कारण काही लास्ट चेंजेस झालेले आहेत. पण करंटमध्ये आपण नंतर त्याबद्दल बघूयात. तर ह्या स्कीमा लक्षात ठेवा. त्यांची डेट कधी चालू झाली होती म्हणजे रोजगार हमी योजना 72मध्ये, सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजना 1999मध्ये एप्रिल, आणि सुवर्णजयंती शहरी म्हणजे ही आधी झालेली आहे 97मध्ये. नेक्स्ट की प्रधानमंत्री रोजगार योजना ॲज इट इज प्रधानमंत्री रोजगार योजना 1993पासून सुरू झाली आहे. आणि यामध्ये एम काय होता तर सुशिक्षित रोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ओके. त्यानंतर ट्रायसेम म्हणजे याला ग्रामीण युवक प्रशिक्षण स्वरोजगार योजना. ट्रायसेमचा लॉंग फॉर्म दिलेला आहे ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला आपण ट्रायसेम असं बोलतो. तर ही योजना ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने 1979मध्ये सुरुवात झाली होती. आणि या योजनेचे ध्येय साधारणतः 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी ट्रेनिंग देऊन त्यांना स्वरोजगारासाठी प्रवृत्त करणे. लक्षात ठेवा 2 लाख म्हटलेलं आहे इथे, आणि तेही ग्रामीण युवकांना, कारण नावामध्ये रुरल एम्प्लॉयमेंट बोललेलं आहे. त्याचबरोबर ट्रायसेम ही जी योजना आहे ती सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999मध्ये विलीन झाली. आता मागे आपण बघितलं होतं की या सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये IRDP आणि काही योजना एकत्रित करण्यात आल्या. तर त्या काही योजनांपैकीच ही एक योजना होती, ती म्हणजे ट्रायसेम. ओके. आणि हिचं सुरुवात 1979ला झाली होती, आणि त्याचं जे एम होतं ते लक्षात ठेवा. त्यानंतर जवाहर रोजगार योजना. यामध्ये काय होतं की जे मागासलेले बॅकवर्ड जे 120 जिल्हे होते तर त्या जिल्ह्यांना रोजगार पुरवण्याच्या हेतूने 1 एप्रिल 1989 साली चालू झाली होती. आणि नवीन वेतन रोजगार योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना होय. त्यानंतर 1999पासून ही योजना ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते. हे लक्षात ठेवा की 1989ला सुरुवात झाली, त्यानंतर 1999पासून फक्त ती ग्रामीण भागासाठीच मर्यादित, आणि नंतर तिला जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. यापूर्वी जसं मी म्हटलं की आपली महाराष्ट्राची जी योजना होती रोजगार हमी योजना 1972ची, तर तिचंच हे थोड्या काही प्रमाणामध्ये एक्सटेंडेड रूप आहे, किंवा त्यावरूनच ही कन्सेप्ट ओव्हरऑल इंडियासाठी लावली गेली. तर ही जी ॲक्ट आहे तो 2005चा आहे, आणि या योजनेला पूर्वी महात्मा गांधींचं नाव नव्हतं, परंतु 2 ऑक्टोबर 2009 लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर का तर गांधीजींचा ही असते जन्मतिथी असते त्या दिवशी, त्यामुळे 2 ऑक्टोबर 2009ला त्यांचं नाव दिलं, आणि तेव्हापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं नाव केलं. आणि यामध्ये काय तर एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबामधील किमान एक प्रौढ व्यक्तीस अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची ही हमी. त्याचबरोबर किमान 100 दिवस वेतन. इथे खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये, दुसरं म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये ॲटलिस्ट एक प्रौढ व्यक्ती जो कसा अकुशल आहे, अकुशल स्वरूपाचं त्याला काम उपलब्ध करून दिलं जाईल. कुशल नाही किंवा दोन्ही नाही, तर फक्त अकुशल स्वरूपाचं काम उपलब्ध करून दिलं जाईल त्याची हमी. आणि किमान किती दिवस तर 100 दिवस. तर ह्या काही गोष्टी त्या लक्षात ठेवा. त्यानंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2014ची आहे, आणि हे आपलं जे ग्रामीण डेव्हलपमेंट मंत्रालय आहे, रुरल डेव्हलपमेंट, त्या मिनिस्ट्रीने चालू केली होती 23 सप्टेंबर 2014मध्ये. आणि याचं काम काय आहे तर कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी संलग्न असलेली ही योजना एक महत्त्वाची योजना. आणि या योजनेचे ध्येय म्हणजे दारिद्र्य कमी करणे, फायदेशीर व शाश्वत रोजगार, नियमित वेतन देऊन पुरवणे असं आहे. आणि यामध्ये जो वयोगट आहे तो 15 ते 35 वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नियुक्ती दिली जाते. म्हणजे 3 महिन्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल, आणि नंतर त्यांना कामावरती सुद्धा घेतलं जाईल. आता पुन्हा इथे वयोगट आलेला आहे. लॉजिकली लक्षात ठेवायचं की 15 वर्षाच्या खाली असेल तर त्याला बालमजूर असं कन्सिडर केलं जातं. आणि 15 ते 35 का, कारण तो एक डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे. ते तरुण असतात, आणि त्यांच्यामध्ये शिकण्याची जे कौशल्य आहे ते ॲडप्ट करण्याची सुद्धा क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते, आणि ते वापरण्याची सुद्धा. त्यामुळे आपण जो वयोगट आहे तो आपल्या देशाच्या
इकॉनॉमीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो तो. सो आपल्याला त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे. सो नेक्स्ट की कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे राष्ट्रीय धोरण आपलं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी आहे तर ती याबद्दल दिलेली आहे. तर अशी यापूर्वी पहिलं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी होती तर ती 2009ची होती आणि आत्ता जी आली ती 2015ची. सो ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि यामध्ये आपण खाजगी क्षेत्राला काय केलं आहे तर सामावून घेतलं आहे, कारण त्यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणे हा असून यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. संयोजन म्हणजे आपल्याला मॅनेजमेंट कौशल्य असेल, एंटरप्रेन्योरशिप असतील यांसारख्या कौशल्यांचा विचार करायचा आहे. यामध्ये काय तर उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचे, उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून देणे, महिलांना उद्योगशील बनवण्यास प्रोत्साहन देणे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे की इथे फर्स्ट टाईम म्हणजे 2009च्या पॉलिसीमध्ये महिलांबद्दल असं काही प्रॉमिनंटली विचार केला नव्हता, परंतु 2015च्या पॉलिसीमध्ये किंवा इवन आता लेटेस्ट तुम्ही महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण बघाल, पूर्ण भारताचं औद्योगिक धोरण बघाल तर या सर्वांमध्ये आता महिलांचं जे प्रॉमिनंटली विचार केला जातो आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की महिलांना उद्योगशील बनवण्यास प्रोत्साहन देणे. त्यानंतर आहे की स्टार्टअप इंडिया. आपल्याला सर्वांना माहीतच असेल हा प्रोग्राम जानेवारी 2016मध्ये चालू केला होता स्टार्टअप इंडिया. तर यामध्ये काय केलं जातं, भारतातील जे होतकरू आणि प्रतिभासंपन्न तरुण आहेत तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व उद्योग उभारण्यास बळ देण्यासाठी हा एक प्रोग्राम इनिशिएटिव्ह चालू केला होता स्टार्टअप इंडिया. म्हणजे जे एंटरप्रेन्युअर्स आहेत नवीन तर त्यांना इन्व्हेस्टमेंट केली जाईल, त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली जाईल. त्यानंतर आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 ते 2020पर्यंत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे हा आहे. त्याचबरोबर यामध्ये काय केलं जातं तर कौशल्य विकास प्रशिक्षण जर पूर्ण केलं तर त्यानंतर तुम्हाला पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला म्हणून हे केलं जातं, पैसे दिले जातात, त्याला प्रोत्साहन दिलं जातं. आणि यासाठी 2020पर्यंत शासनाने 12,000 करोड रुपयांची तरतूदसुद्धा केलेली आहे. आणि हा ड्युरेशन लक्षात ठेवा 2016 ते 2020पर्यंत होता. त्यानंतर आता चॅप्टर जो बेरोजगारी आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि आता नेक्स्ट चॅप्टर आहे तो भारतातील दारिद्र्य. तर दारिद्र्य म्हणजे काय तर नॉर्मली बघायला गेलो आपण तर अन्न, वस्त्र, निवारा ज्या आपल्या काही बेसिक नीड्स आहेत तर एखादा व्यक्ती त्या जर कंप्लीट करू शकत नसेल तर त्याला आपण दारिद्र्य असं सर्वसाधारणमध्ये बोलू शकतो. परंतु जे आपले इकॉनॉमिस्ट आहेत, नोबेल प्राईज विनर भारताचे इकॉनॉमिस्ट अमर्त्य सेन, तर यांचं दारिद्र्याबद्दल काय म्हणणं आहे तर ते बघूयात. दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे असं नव्हे तर मानवी जीवनामध्ये अनार्थिक क्षमतेचा अभाव असणे होय. या क्षमतांचा संबंध आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्याशी असतो. पौष्टिक व पुरेसे अन्न, आरोग्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, राजकीय व नागरी स्वातंत्र्य इत्यादींचा कमतरता संबंध हा दारिद्र्याशी येतो. अशा प्रकारची ब्रॉड डेफिनेशन ही अमर्त्य सेन यांनी दिलेली आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर जसं आपण मगाशी बघितलं की अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जर एखादा व्यक्ती पूर्ण करू शकला नाही तर त्याला आपण दारिद्र्य असं किंवा तो व्यक्ती दारिद्र्यात आहे असं समजतो. यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय तर ही मूलभूत गरजाच नाही तर इतरही काही गरजांशी जेव्हा निगडीत असतं त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं म्हणतात. आणि यामध्ये भौतिक आणि अभौतिक परिणामांपासून वंचित राहणे. तर भौतिक परिणाम म्हणजे काय तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते बांधणे असेल, पाणी असेल, हे म्हणजे भौतिक. आणि अभौतिक म्हणजे कोणते किंवा नॉन फिजिकल म्हणजे कोणते तर समाजातील विविध भेदाभेद असतील, जेंडर इनइक्वॅलिटी असेल, त्यानंतर संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन असेल, या प्रकारचे जे काही घटक आहेत त्यांना अभौतिक परिणाम असं म्हणतात. त्यानंतर आता इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे अमर्त्य सेन यांच्याबद्दल. तर त्यांना भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर भारतरत्न हा पुरस्कार त्यांना 1998मध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी नोबेल प्राईजही त्यांना प्राप्त झालेला आहे अर्थशास्त्र या सब्जेक्टमध्ये. त्यांचा एक एसे आहे की पॉवर्टी अँड फेमाईन. फेमाईन म्हणजे ज्याला दुष्काळ असं बोलतो, पॉवर्टी अँड फेमाईन्स, अँड एसे ऑन एंटायटलमेंट अँड डेप्रिवेशन. या पुस्तकामध्ये त्यांनी आर्थिक दुर्बल घटकांच्या वेदनांचा विचार तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्न वाढीचे विचार यामध्ये मांडलेले आहेत. तर ही इन्फॉर्मेशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायची आहे.
त्यानंतर दारिद्र्याच्या दोन संकल्पना आहेत आणि हा खूप बेसिक कन्सेप्ट आहे, तर तो तुम्ही नीट समजून घ्या. यामध्ये दोन टाईप आहेत. एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, ज्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हणतो, आणि दुसरा आहे तो म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, ज्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. तर तो कन्सेप्ट आधी समजून घ्या की दारिद्र्याचे दोन प्रकार आहेत, ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह, निरपेक्ष आणि सापेक्ष. तर निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट दारिद्र्यामध्ये कसं असतं की एखादी व्यक्ती आहे असं समजा, आणि त्याला सपोज 2400 जर कॅलरी जर ऊर्जा मिळाली, तर तो व्यक्ती मिळत असेल तर तो व्यक्ती दारिद्र्य नाही आहे. म्हणजे त्याला ॲब्सोल्यूट म्हणजे आपण एकदम फिक्स लाईन ठरवून टाकली. एखाद्या व्यक्तीला जर 2400 कॅलरी जर भेटत असेल दररोज त्याच्या जेवणामधून, म्हणजे तो व्यक्ती जर तेवढ्या कॅलरीचं अन्न जर अफोर्ड करू शकत असेल, तर त्याला आपण मग बोलू शकत नाही की तो गरीब आहे, कारण तो 2400 कॅलरी कन्झ्युम करू शकतो. आणि रिलेटिव्हमध्ये कसं असतं की इथे दोन गोष्टींची तुलना केली जाते नेहमी, गरीब आणि श्रीमंत. म्हणजे कोणतीही सोसायटी असेल तर आपण त्यांना असं एका पर्टिक्युलर लाईनला डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. तर त्यामध्ये काही असे धनसंपन्न असतात, त्यांची वेल्थ सगळ्या गोष्टींचा विचार केला, इन्कम असेल तर ती कुठेतरी जास्त असते, आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये काही व्यक्ती असतात तर ते कमी असतात. तर अशा प्रकारे जेव्हा दोन वर्गांची तुलना केली जाते तर ती रिलेटिव्ह, की ज्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. आणि ॲब्सोल्यूटमध्ये कसं होतं, एक फिक्स लाईन डिफाईन केली जाते की या लाईनच्या खाली जर असाल तर तुम्ही दारिद्र्य, आणि या लाईनच्या जर वर गेलात तर तुम्ही दारिद्र्य नाही आहात. तर अशा प्रकारचा हा बेसिक डिफरन्स आहे. आता तो आपण पुन्हा डिटेलमध्ये समजून घेऊयात. ओके, यस. तर आता निरपेक्ष, की ज्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं, यामध्ये काय तर किमान उपभोगाच्या गरजांनुसार मोजलं जातं, आणि नियोजन आयोगानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज उष्मांक, म्हणजे ज्याला आपण कॅलरी म्हणतो, जर 2400 कॅलरी असेल, त्याचबरोबर शहरी क्षेत्रामध्ये 2100 कॅलरी, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला सर्वसाधारण 2250 उष्मांकांची गरज असते. आता लक्षात ठेवा की आपण जनरल विचार करा की 2250 जर एखाद्या व्यक्तीला नॉर्मली जर कॅलरी भेटले तर तो दारिद्र्य नाही आहे. आता इथे लक्षात घ्या की दोन गोष्टी दिल्या आहे. ओव्हरऑल दिलं आहे त्यांनी 2250 कॅलरी, ओके, परंतु इथे पुन्हा डिस्ट्रीब्युशन केलं आहे की शहरी आणि ग्रामीण. आता तुम्ही बघितलं तर ग्रामीणमध्ये 2400 का आहे आणि शहरीमध्ये 2100 का आहे. पुन्हा लॉजिकल कन्सेप्ट आहे. तर आपल्याला माहिती आहे की जे ग्रामीण भागातील ज्या व्यक्ती असतात, जे लोक असतात, तर ते फिजिकल वर्क जास्त करतात, त्यामुळे त्यांना ऑब्वियस जी उष्मांक लागणार आहे, जी कॅलरीज लागणार आहे, ते निश्चितच जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे. त्यामुळे त्यांना आपण 2400 कॅलरीची तरतूद केलेली आहे. आणि तीच आपण शहरामध्ये बघितलं तर फिजिकलपेक्षा तिथे मेंटली वर्क जास्त होतं. तर शहरी भागामध्ये 2100 कॅलरी एखाद्या व्यक्तीला भेटले तर तो दारिद्र्यामध्ये येणार नाही. तर अशा प्रकारचं हे लॉजिकल डिफरन्स आहे, तो लक्षात ठेवा. ओव्हरऑल विचारला, सरासरी ॲव्हरेज विचारला तर तो 2250 असेल, परंतु शहरी विचारला तर तो 2100, आणि जर ग्रामीण विचारला तर तो 2400 कॅलरी. आता बघा, अशा प्रकारचा जर मग एखादा व्यक्ती आहे, सपोज शहरी व्यक्ती घेऊया, की त्याला जर आपण 2100 कॅलरी उष्मांक भेटेल अशी जर तरतूद केली तर तो दारिद्र्यामध्ये नाही येणार, तर तो दारिद्र्याच्या वर जाईल. त्यामुळे जर एक ओव्हरऑल जर जगामध्ये बघितलं तर अशा प्रकारची जे दारिद्र्य तर ती मोस्टली विकसनशील देशांमध्ये आढळून येते. कारण एखादा जर विकसित देश असेल तर त्याला शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागातील लोकांना एवढ्या कॅलरीजचं अन्न पुरवणं एवढं काही महाग होणार नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची जी दारिद्र्य शक्यतो विकसनशील देशांमध्ये आढळून येते. आणि अशा प्रकारचे जे दारिद्र्य आहे तर ते आपण जर इफेक्टिव्ह ज्या योजना आहेत तर अशा जर राबवल्या तर निश्चितच त्याचं निर्मूलन मात्र होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो. परंतु आपण जर रिलेटिव्हचं बघितलं तर रिलेटिव्हमध्ये कसं की तुलना केली जाते, राहणीमानाचा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, उत्पन्नपाती असेल, संपत्ती असेल, कन्झम्पशन असेल तुमचं. तर अशा प्रकारे दोन वर्गांची तुलना केली जाते. त्यामुळे जगामध्ये ही तर सर्वच देशांमध्ये अशा प्रकारची जी दारिद्र्य आहे ते आढळून येते, परंतु त्यावरती विजय प्राप्त करणं तेवढ्या प्रमाणात सोपं नाही की जेवढ्या प्रमाणामध्ये निरपेक्ष दारिद्र्यावरती आपण विजय प्राप्त करू शकत होतो. त्यामुळे काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. इथं लक्षात घ्या की काही आपण जर पॉलिसी काही आणि उपाययोजना आणल्या तर निश्चित यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण घट करू शकतो, परंतु त्यामध्ये पूर्णतः निर्मूलन किंवा इरॅडिकेशन मात्र करू शकत नाही. तर अशाही प्रकारचा क्वेश्चन हा इथे फॉर्म होऊ शकतो की कोणत्या दारिद्र्यावरती विजय मिळू शकतो किंवा निर्मूलन करू शकतो. तर हे दोन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे पॉईंट होते,
ते तुम्हाला बेसिक शुअरली समजलेच असतील, आणि नसतील समजले तर तुम्ही प्लीज रिपीट ऐका, कारण यावरती एक तरी एक्झामला क्वेश्चन हा नक्कीच येणार आहे. सो नेक्स्ट, आता 2 बघितले आपण की ॲब्सोल्यूट पॉवर्टी, एक ॲब्सोल्यूट बघितली आणि एक दुसरा म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी. आता दुसरा एक अजून कन्सेप्ट आहे की दारिद्र्य रेषा म्हणजे काय. तर तिकडे कॅलरीच्या माध्यमामध्ये ठरवलं होतं किंवा 2 वर्गांची कंपेअर. आता इथे काय केलं तर दैनंदिन खर्च, की एखाद्या व्यक्तीकडे सपोज असं समजा की दिवसाला 10 रुपये खर्चायला आहेत, तर तो व्यक्ती मग त्या दारिद्र्य म्हणजे ठरवून टाकले की ज्या व्यक्तीकडे आपण रोज खर्चण्यासाठी 50 रुपये आहेत तर तो गरीब नाही, आणि 50च्या वर खाली असेल तर तो गरीब आहे. म्हणजे इथे आपण दैनंदिन खर्चाशी निगडीत यांचा विचार केला जातो. तर दारिद्र्य रेषा ही काल्पनिक रेषा आहे जी गरीब व गरीबेतर यामध्ये वर्गीकरण करते, आणि ही जी एक काल्पनिक रेषा आहे तर ती दैनंदिन खर्चाशी निगडीत आहे. वेगवेगळे अभ्यास गटांनी ह्या ठरवलेल्या आहेत. त्या नीती आयोगानुसार की सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची जो खर्च लागतो, ज्याला प्रारंभिक खर्च, तर एक लाईन ठरवून घेतली, आणि ही जर आपण कंप्लीट केली नाही तर त्याला दारिद्र्य, आणि ह्या रेषेच्या जर वर असेल आपण तर त्याला APL म्हणजे अबव पॉवर्टी लाईन म्हणायचं, आणि जर खाली असेल म्हणून त्याला बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे BPL. तर हे 2 लॉंग फॉर्म तुम्हाला माहीतच असेल. त्याचबरोबर दारिद्र्य रेषेचा अजून फायदा काय होईल किंवा उद्देश, तर कुटुंबांच्या उपभोग खर्चावरून त्यांची दारिद्र्याची ओळख आपल्याला मिळू शकेल, त्यामुळे आपण पॉलिसी फॉर्म करू शकतो. त्याचबरोबर वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेणे पॉसिबल होईल, इतरांशी आपण तुलना करू शकतो. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनासाठी जे काही आवश्यक खर्च आहे तर त्याचाही आपल्याला अंदाज बांधता येईल. आता ही जी दारिद्र्य रेषा आहे ती प्रत्येक राष्ट्रानुसार बदलणार आहे. अमेरिकेमध्ये वेगळी असणार आहे, चायनामध्ये वेगळी, आणि भारतामध्ये ती निश्चितच वेगळी. तर आणि एक ओव्हरऑल विचारलं तर जे आपली वर्ल्ड बँक आहे, ज्याला आपण जागतिक बँक म्हणतो, तर ते सुद्धा काढत असतात. तर त्यांच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा जर आपण 2011ला त्यांनी प्रत्येक दिवशी $1.9 इतकी ठरवली होती. तर एवढा एखादा व्यक्ती जर कमवत असेल तर त्या दारिद्र्य रेषेच्या वरती असेल. ओके. क्रयशक्ती म्हणजे ज्याला पर्चेसिंग पॉवर आपण पॅरिटी असं बोलतो, त्याच्या आधारानुसार म्हणजे ह्या दारिद्र्य रेषेच्या आधारानुसार वर्ल्ड बँकेनुसार जर बघितलं आपण तर भारतामध्ये 21.2% इतकी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. तर हाही क्वेश्चन एक्झामला बनू शकतो की किती टक्के लोक BPL आहेत. तर 21.2 वर्ल्ड बँकच्या 2011चा जो हा $1.90 आहे त्यानुसार आहे. ओके. त्यानंतर भारतातील दारिद्र्याचा विकास कसा होत गेला. आपल्याला माहिती आहे की दारिद्र्यासाठी आपण नवनवीन योजना असतील, त्याचबरोबर काही कार्यगट होते जे मोजत होते भारतातील दारिद्र्य कसं आहे, किती आहे. दारिद्र्याचा अंदाज आपण बघितला. तर यापूर्वी कसं होतं की फक्त आपण कॅलरीजवरतीच भर देत होतो, परंतु आता इतरही गोष्टींचा आपण हळूहळू समावेश करत आलेलो आहे. त्याचबरोबर दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वेगवेगळ्या कमिटी होती, त्यापैकी एक डॉक्टर C. रंगराजन ही कमिटी 2012 साली फॉर्म झाली होती. लक्षात ठेवा, एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डॉक्टर C. रंगराजन कमिटी कशा रिलेटेड आहे, तर ती दारिद्र्य रिलेटेड, आणि ती कधी आली होती 2012मध्ये. आणि त्यांनी एक अहवाल सादर केला 2014मध्ये, ज्यामध्ये ग्रामीण व नागरी भागाकरिता दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. तर ती दारिद्र्य रेषा कोणती. ओके. आणि आपण बघितलं की दारिद्र्य रेषा ही डेली याच्यावरती तुम्ही किती पैसा खर्च करता त्यावरती ठरलेली असते, कॅलरीजवरती नाही. तर बघा, एखादा व्यक्ती असं, आणि ही रंगराजन कमिटीनुसार आहे 2011-12ची. बघा, एखादा व्यक्ती जर दिवसाला 32 रुपये कमीत असेल ग्रामीण भागातील, तर तो निश्चितच तो दारिद्र्य रेषेच्या वर असेल. आणि एखादा व्यक्ती जर शहरी भागामध्ये 47 रुपये कमीत असेल पर डे पर व्यक्ती, तर निश्चितच दारिद्र्य रेषेच्या वर. आता इथे पुन्हा लक्षात ठेवा की आपण जर कॅलरीच्या बाबतीत विचार केला होता तर तिथे ग्रामीणला कॅलरीज जास्त होते, 2400 कॅलरीज, आणि 2150 बरोबर बघितले 2100 कॅलरी साधारणतः ती शहरी होती. म्हणजे ते फिजिकल वर्क असल्यामुळे शहरी लोकांना कॅलरीज कमी होत्या. परंतु इथे आता मात्र पैशाचा विचार करतोय, म्हणजे आता आपल्याला इथे महागाईचा विचार करावा लागेल. म्हणजे इथे ग्रामीण भागामध्ये 32 रुपये दिलेले आणि शहरी भागामध्ये 47. तर आपल्याला माहिती आहे की निश्चितच एखाद्या व्यक्तीला त्याचं पोट भरण्यासाठी शहरातल्या व्यक्तीला जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्या प्रमाणामध्ये जर ग्रामीण भागामध्ये महागाई कमी असल्याने त्याला निश्चितच पैसे तेवढ्या प्रमाणात कमी खर्च करावे लागतील.
त्यामुळे पैशांचा जेव्हा विचार येतो तेव्हा शहरामध्ये जास्त असतात आणि कॅलरीचा जेव्हा विचार करतो तेव्हा ग्रामीण भागामध्ये ती जास्त असते. तर हे बेसिक फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आपल्याला. आणि हे इयरचं पण दिलेलं आहे, बट डेली लक्षात ठेवलं आणि त्याला मल्टिप्लाय आपण 30 नुसार केलं साधारणतः, तर ते आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू भेटून जाईल. आणि यामध्ये एकूण जर दारिद्र्य विचारलं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे, तर ते 29.5 आहे. आणि निश्चितच एकूण दारिद्र्यापेक्षा जर शहराचं दारिद्र्य बघितलं तर ते कमी असणार आहे आणि ग्रामीण असेल ते निश्चितच जास्त असणार आहे. हे सुद्धा लॉजिकल पॉईंट आहे की शहरामध्ये एकूण दारिद्र्यापेक्षा कमी असतं आणि ग्रामीणमध्ये जास्त असतं. त्यानंतर इथे राज्यनिहाय दारिद्र्याची टक्केवारी दिलेली आहे. पण यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर यामध्ये इथे टक्केवारी दिलेली आहे, एकूण लोकसंख्या दिलेली नाही आहे. लक्षात ठेवा की टक्केवारीनुसार दारिद्र्याचा दर दिलेला आहे, तो पण 2011-12 नुसार दिलेला आहे. आणि सर्वाधिक जर दारिद्र्य बघितलं इथे आपण जेवढे स्टेट देत आहे त्यामध्ये, तर यामध्ये 39.9 छत्तीसगड हे जे स्टेट आहे त्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्याचा दर आहे. लोकसंख्या नाही आहे मित्रांनो, दर आहे पर्सेंटेजनुसार छत्तीसगड आहे. आणि सेकंड नंबरला जर बघितलं आपण तर झारखंड जे 36.9 म्हणजे साधारण 37% दिसतं आहे आणि छत्तीसगड एक साधारणतः 40% एवढं दिसते. आणि महाराष्ट्र बघितलं तर ते 17.4% एवढं दारिद्र्य आहे. तर अशाही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झामला की महाराष्ट्रामध्ये किती टक्के दारिद्र्य होतं, असा एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. तर तो 17.4%, सर्वाधिक छत्तीसगडमध्ये आणि सेकंड आहे झारखंडमध्ये. आणि आपण एक साधारणतः कमी बघितला आता इथे, तर तो दारिद्र्याचा रेट जर कमी बघितला तर तो केरळमध्ये निश्चितच कमी आहे, 7.1. मगाशी बघितलं की बेरोजगारीचा दरसुद्धा केरळमध्ये जास्त होता आणि दारिद्र्याचा दरसुद्धा कमी, मात्र केरळमध्येच कमी आहे. ओके, तर हा एक व्हाईस वर्सा कंडिशन आहे, विरुद्धाभास कंडिशन आहे. तर ती केरळच्या बाबतीत अशा काही फॅक्ट्स असतात, ती स्टेट वाईज आपण लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, दारिद्र्याची कारणे लॉजिकल आहेत की लोकसंख्येचा विस्फोट हा कन्सेप्ट नक्की काय, तर तो मागच्याच चॅप्टरमध्ये आपण व्हिडिओमध्ये पार्ट 3 बघितलेला आहे की नक्की लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय. आणि त्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे निश्चितच दारिद्र्य हे वाढत असते. त्याचबरोबर आर्थिक वृद्धीचा मंद वेगावलेला आहे. ग्रामीण व अर्ध बेरोजगारीमुळे आर्थिक विषमता, पायाभूत सुविधांची दुर्लभता, त्यानंतर चलनवाढ हा सुद्धा पॉईंट खूप दारिद्र्यामध्ये भर टाकत असतो. प्रादेशिक असंतुलन आणि त्यानंतर दारिद्र्याचे दृष्टचक्र. तर जे दारिद्र्याचे दृष्टचक्र आहे ते सायकल जे आहे, तर जी ही संकल्पना आहे ती प्रोफेसर रॅग्नर नक्स यांची आहे. लक्षात ठेवा, एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना कोणाची आहे, तर प्राध्यापक रॅग्नर नक्स यांची आहे. आणि यामध्ये काय होतं आहे तर बघा, सर्वात महत्त्वाचं काय की भारताचा विचार केला तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, त्यामध्ये आपली लोकसंख्या एवढ्या जास्त आहे, 121 करोडच्या वर गेलेली आहे. ती 121 करोड ही 2011 होती. आता आपल्याला माहिती आहे ती 135 करोडच्या नियर अबाउट गेली असेल. मग त्याला आपण लोकसंख्येशी कम्पेअर केलं त्यामुळे पर कॅपिटा इन्कम कमी होतं. पर कॅपिटा इन्कम कमी आल्यामुळे आपण सेविंग कमी करतो. सेविंग कमी केल्यामुळे निश्चितच त्यामुळे जी कॅपिटल भांडवलाची निर्मिती तीसुद्धा कमी होते. त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट कमी करतो. इन्व्हेस्टमेंट कमी केल्यामुळे उद्योग वगैरे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एस्टॅब्लिश होत नाही, त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होत नाही. प्रोडक्शन कमी झालं की निश्चितच रोजगारसुद्धा कमी उपलब्ध होणार. रोजगार कमी उपलब्ध होणार, निश्चितच तेवढ्याच लोकांकडे वेतन येणार किंवा तेवढ्याच लोकांचं उत्पन्न, तर अल्टिमेटली पुन्हा राष्ट्रीय उत्पन्न कमी होणार. तर हे एक प्रकारचं सायकल आहे की त्या ट्रॅपमध्ये आपण कुठेतरी भारत हा देश अडकलेला आहे. आणि यासाठीच आपल्या सर्वांना इंडिव्हिज्युअल लेवलला आणि एकत्रित लेवलला हेच प्रयत्न करायचा आहे की आपल्या स्वतःला, आपल्या फॅमिलीला आणि आपल्या देशाला या दारिद्र्याच्या दृष्टचक्रामधून बाहेर काढायचं आहे. तर हे लक्षात ठेवा की दारिद्र्याचं जे दुष्टचक्र आहे तर ते जी संकल्पना आहे ती कोणाची होती, प्रोफेसर रॅग्नर नक्स यांची. आणि दारिद्र्याला इतरही काही कारणं आहेत जे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्याच्यावरती प्रभाव पाडत असतात. तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीची पुनरावृत्ती, नॅचरल कॅलॅमिटीज येत असतात वारंवार, त्यामुळे जात, धर्म, वर्ण व लिंग भेदभाव असेल, प्रशासकीय अकार्यक्षमता व भ्रष्टाचार असेल, सार्वजनिक वितरण पद्धतीतील अडथळे, हा सुद्धा एक दारिद्र्य. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गरीब लोकांसाठी PDS सिस्टीम आहे, त्यांना फुकटमध्ये धान्य वगैरे आपण प्रोव्हाइड करतो
किंवा कमी किमतीमध्ये अगदी 2 रुपयाने गहू 3 रुपयाने तांदूळ इतक्या कमी दरामध्ये त्यांना हे करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. परंतु काय होतं त्या त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही. त्यामुळे पुन्हा अगेन ते दारिद्र्यामध्ये ढकलले जातात. तर हे जे सर्व काही घटक आहे तर ते दारिद्र्याची कारणं आहेत, लक्षात ठेवा. हे पुन्हा आपण एलॅबरेट केलेलं आहे. लोकसंख्येचा विस्फोट माहीत आहे, आर्थिक वृद्धीचा मंद हे माहीत आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासमधला फरक. त्यानंतर बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी हे आपण डिस्कस केलं. यामध्ये चलनवाढ हा एक नवीन चॅप्टर इथे ओपन होतो आहे. तसं बघायला गेलं तर हा चॅप्टर खूप मोठा आहे, पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की चलनवाढ म्हणजे काय. तर जेव्हा सातत्याने जीवनावश्यक ज्या वस्तूंच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर त्याला चलनवाढ असं म्हणतात. आणि यामध्ये काय होतं, खाद्यपदार्थ असेल किंवा अन्नधान्य असतील तर त्यांची मागणी वाढते आणि तेवढ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नाही आणि पुरवठा कमी झाल्यामुळे मग किमतीमध्ये प्रचंड वाढ होते. त्यामुळे किमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे लोकांची तेवढी क्रयशक्ती नसते. म्हणजे तेवढ्या किमतीला आपण ते जे धान्य वगैरे काही गोष्टी असतात ते विकत घेऊ शकत नाही. मग अल्टिमेटली पुन्हा ते गरीब होतात आणि लोक जर अफोर्ड करू शकले नाही तर उपासमार होते, कुपोषण होते, यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा वाढ होत असते. तर चलनवाढसुद्धा दारिद्र्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि रिजनल इम्बॅलन्स ते तर काय आपल्याला वेगळं सांगायलाच नको. आपण UP बिहार बघतोय, महाराष्ट्राचा विचार केला तर गडचिरोलीसारखे जिल्हे बघतोय. तर रिजनल इम्बॅलन्ससुद्धा दारिद्र्यामध्ये भर टाकत असतो. त्याचबरोबर आता इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलबद्दल चर्चा केलेली आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणते, तर ते आपण टी ब्रेकमध्ये अगदी ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवलेले आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स होता. नियर अबाउट 1000 व्ह्यू या व्हिडिओला आलेले आहेत. अजूनही जास्त व्ह्यू येत आहे. निश्चितच ती ट्रिक तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणते आणि ते लक्षात कसे ठेवायचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर तो टी ब्रेकचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आता इथे थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की SDG म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे युनायटेड नेशन ठरवत असतं आणि 2015मध्ये आपण ते डिसाईड केले होते. आणि हे कशावरती, कोणत्या गोष्टींवरती आहेत, तर ते म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक परिणामांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये एकूण 17 गोल आहेत आणि 169 ध्येय म्हणजे टार्गेट आहेत जे 2030पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, अचीव करायचे आहेत. आणि भारताची निश्चितच यामध्ये एक मुख्य भूमिका आहे. तर अशा प्रकारचे जे गोल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे की सर्वांनाच हे अशा प्रकारचे रेशन कार्ड आहे तर ते बघितले असतील की आपण फूड सिक्युरिटीसाठी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर आपलं जे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, तर ते यानुसार हे डिस्ट्रीब्यूट करत असतात. एक्झामला अगदी अशाही सिंपल प्रकारचा क्वेश्चन पडू शकतो की जे आपले रेशन कार्ड आहे त्या यापैकी कोणता कलर नसतो. तर लक्षात ठेवा, व्हाईट असतं, केशरी सेफ्रॉन कलर असतो आणि एक येल्लो म्हणजे पिवळा, ग्रीन किंवा रेड अशा प्रकारचा कलर हे नसतात. तर हे 3 प्रकारचे ज्याला शिधापत्रिका, पुरवठा पत्रिका किंवा रेशन कार्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाचे सर्वसामान्य उपाय. आपण कारणे बघितली होती, उपाय पण तेच आहे की लोकसंख्येवरती नियंत्रण मिळवावं लागेल, शेतीवरती आपल्याला चांगली डेव्हलपमेंट, इरिगेशनसारख्या फॅसिलिटीज असतील. त्यानंतर जी छुपी बेरोजगारीमध्ये जे काही लोक आहेत तर त्यांना इतर उद्योग असेल किंवा सेवा क्षेत्र यामध्ये कसं गुंतवता येईल त्याचा विचार करावा लागेल. शेतीतलं पर हेक्टर उत्पादन वाढवून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना नफा कसा मिळवता येईल यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. रुरल कामे म्हणजे ग्रामीण लोकांना शहरामध्ये यावं लागणार नाही, त्यांना तिथेच रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील तर त्यावरती आपल्याला काम करावं लागेल. ग्रामीण औद्योगिकीकरण, निश्चितच MIDC सारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची निर्मिती करावी लागेल. शेतकरी असतील किंवा इतर काही लोक असतील त्यांना मिनिमम वेतन, किमान वेतन हे ठरवून द्यावं लागेल की ज्यामुळे त्यांचा जो दैनंदिन खर्च आहे तर तो भागू शकतात. सार्वजनिक वितरण व्यवस्था, आपण मगाशीच बघितलं की सार्वजनिक वितरण व्यवस्थेमुळे दारिद्र्यावरती आहे उपाय आहे, परंतु त्यामध्ये काही फ्लॉज आहेत. त्यामध्ये काही ज्या गोष्टी त्या प्रॉपर लोकांपर्यंत जात नाही. तर आपल्याला सार्वजनिक वितरण व्यवस्था आता ऑनलाईनच्या माध्यमातून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी इफिशियंटली कसं बनवता येईल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करावा लागेल. बँकांचं राष्ट्रीयकरण, निश्चितच नॅशनलायझेशन बँकांचं करावं लागेल. प्रगतशील कर धोरण. आता प्रगतशील कर धोरण म्हणजे काय, तर आपण आपल्या चॅनलवर यापूर्वीच बघितलं आहे की
एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं जास्त उत्पन्न असेल तर त्याच्यावरती जास्त टॅक्स लावावा लागेल आणि कमी असेल तर कमी. तर त्या थोडक्यात याला प्रगतशील कर धोरण असं म्हणतात. आणि तुम्हाला जर डिटेल हा व्हिडिओ बघायचा असेल तर आपला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स टी ब्रेकमध्ये हा व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर एज्युकेशनमध्ये रिफॉर्म्स करावे लागतील. वोकेशनल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंटला प्रमोट करावं लागेल. स्वस्त गृहनिर्माण, निश्चितच प्रधानमंत्री आवास योजना सारख्या योजनांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत स्वस्त गृहनिर्माण योजना पोचवत आहोत. आरोग्याच्या सुविधा, हेल्थ मेंटेन करावीच लागेल. कौशल्य विकास आणि स्वरोजगार सारख्या ज्या स्कीम आपण निश्चितच त्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून, पॉलिसीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असतो. आणि फायनली की एक क्वेश्चन विचारला होता की जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी असतो, तर तो 15 ऑक्टोबर. लक्षात ठेवा मित्रांनो की 2 ऑक्टोबरला आपला गांधी जयंती असते आणि त्यानंतर 15 डेज नंतर म्हणजेच 17 ऑक्टोबरला तर तो जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस असतो. सो जर लक्षात राहिलं नसेल तुमच्या 17 ऑक्टोबर तर ते 2 ऑक्टोबरला तुम्ही रिलेट करून 17 ऑक्टोबर लक्षात ठेवू शकता. सो फायनली सब लढेंगे, सब पढ़ेंगे, सब लढेंगे, सब जितेंगे. ऑल दी बेस्ट. सो आपला जो MPC सर्कल चॅनल आहे तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. काही तुमचे जर अजून तुम्हाला या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर कमेंट करत जा. अँड डोंट स्टॉप. ऑल दी बेस्ट. अभ्यास करत राहा. थँक्यू.